सरकारला आता सुट्टी नाही, कारण किती दिवसापासून यांनी दगाफटका केला आहे. मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. मी माझ्या समाजाला शब्द दिले, मी नाही हटत. कोणी मरू न द्यायचा आणि माझा समाज कोणी फुटू न द्यायचा. आणि आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्याने मागं सरकायचं नाही. कणी उलसक द्यावा, नारळाचं पाणी घ्या, गप्प बसतात. इतकं त्यांनी कडक केलं उपोषण. समाजापेक्षा काय मोठं आहे? शेवटी माणूस माणूस आहे. माझं शरीर तर मला साथ देतच नाही, परंतु परिस्थिती, समाजाच्या वेदना हे खरंच सहन होण्यासारख्या नाही आहे. जे ग्रामीण भागात खेड्यात जवळून पोरांना बघतो त्यांना माहिती आहे बाप आणि नाईने कसे पैसे दिलेत आणि नोकऱ्या नाही लागल्यावर त्या आईबापांना किती वर्ष ते कर्ज फेडायला लागतं. हे त्याच्या जवळ जाऊन बसून विचारा फक्त एकदा. त्याच्या काळजाच्या वेदना माणसाचं इकडं काळीच कापून टाकतात. इथं बेगडीपणा नाही आहे अंगात थोडासुद्धा. नसतं इतकं सरकार आल्याच्या नंतर, मित्रत्व केल्याच्या नंतर माणूस कधी फुटून जाईल कोणाला माहीत नाही होणार. मी माझा हट्टीपणा समाजासाठी कडेला लावला आहे. मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. मी माझ्या समाजाला शब्द दिलेला, मी नाही हटत शेवटपर्यंत नाही. जरी मला माहीत नाही मी उद्या तुमच्यात आसन नसन मला नाही माहीत नाही, पण तुम्ही जिंकणार आहात. आणि हे विचार कोणी मरू न द्यायचा आणि माझा समाज कोणी फुटू न द्यायचा. आणि आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्याने मागं सरकायचं नाही. आता मी तर 20ला निघालोयच. तुम्हाला जमेल तसं या, ज्याला जमणार नाही त्याने गावाकडे राहा. पण सरकारला आता सुट्टी नाही, कारण किती दिवसापासून यांनी दगाफटका केला आहे. की समाजाच्या पोराचं नाही बघू शकत आपण आता. कणी उलसक द्यावा, नारळाचं पाणी घ्या, गप्प बसतात. इतकं त्यांनी कडक केलं उपोषण. एक दिवस जरी उपवास असला तर आपल्याला दम नाही. हा, दम नाही निघत. आणि त्यांना बघितलं का मग आम्हाला रडू यायचं आणि अजून रडू येतं. अजूनही हाल अपेष्ट आहेच, त्रास आहेच अजूनही. त्रास आहे. बर, आता 20 तारखेला ते इकडे येणार. तुम्ही म्हटलात की तुम्ही पण जाणार मुंबईला. तर काय वाटतं तुम्हाला, आता आरक्षण मिळेल? आता द्यायलाच पाहिजे त्यांनी. आता ह्या वेळेला तर आरक्षण मिळायलाच पाहिजे. मंडळी, हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या सौजन्याने आणि विलास बडे यांच्या सौजन्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनोज जरांगे पाटील हे आता 20 तारखेपासून अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. परंतु मुंबईला गेल्यानंतर पुन्हा एकदा उपोषण आणि उपोषणादरम्यान त्यांची खालावत चाललेली शारीरिक परिस्थिती याबाबत आढावा घेत असताना विलास बडे यांच्या प्रश्नावरती मनोज जरांगे पाटील अत्यंत भावूक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मंडळी, हा व्हिडिओचे सौजन्य आहेत न्यूज 18 लोकमत यांच्या सौजन्याने आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला. मंडळी, काल आपण मातोरी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मभूमीत गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी गेलं असता त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे मोठे बंधू यांच्याशी आपण वार्तालाप केला, चर्चा केली. त्या दरम्यान त्यांनी देखील मनोज जरांगे यांच्या शारीरिक परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या मातोश्रींनी आजही आम्हाला डोळ्यात अश्रू दाटतात असंच सांगितलं. मनोज जरांगे पाटील हे गेली 7 महिने अंतरवाली सराटी या ठिकाणाहून लढा देतात. आरक्षणासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांचं हे पहिलं आंदोलन उपोषण नाही आहे. या देखील आधी त्यांनी असंख्य आंदोलनं उपोषणं केलेली आहेत आणि प्रत्येक आंदोलन उपोषणात त्यांनी त्यांचा विजयच मिळवून घेतलेला आहे. हेही आंदोलन ते वाया जाऊ देणार नाही. आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. काहीही झालं तरी आरक्षण घेऊनच येणार या निर्धाराने ठाम असलेले मनोज जरांगे पाटील. परंतु आता त्यांच्या विरोधात षडयंत्र केली जात आहेत का, त्यांच्या विरोधात सरकार किंवा इतर कुणी मंडळी हे विरोधात वागतायत का, काही गोष्टींची कुजकूज ही मनोज जरांगे पाटील यांना लागलेली आहे का, या सगळ्या गोष्टींनी मनोज जरांगे पाटील हे ज्यांना आपण आपलं म्हणालो होतो असे लोकच आता पाठीत वार करतायत या भावनेने
व्यथित झाले आहेत का, त्यांना वेदना होत आहेत का, अशा पद्धतीचा अशा आशयाचा हा व्हिडिओ लोकमत न्यूज 18 आणि विलास बडे यांच्या सौजन्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 7 प्रमाणपत्र देण्याचं कबूल केलं आहे. 6 दिवसात प्रमाणपत्र दिलं तर आम्ही विजयाचा गुलाल घेऊन जाऊ असं जरांगेंनी म्हटलं आहे. आमच्यावर आंतरवाली सारखा प्रयोग कराल तर राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त होईल. गोडी गुलाबीने या प्रश्नावर तोडगा काढा. विनाकारण ही गोष्ट लांबवू नका. विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तातडीने 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या असं जरांगे यांनी ठणकावलेलं आहे. मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका. मराठ्यांनी देखील करून घेऊ नका. माझ्यावर ट्रॅप लावला जातोय. 20 तारखेला मराठे अंतरवालीतून मुंबईकडे निघणार आहेत. सगळ्यांनी शांततेत चालावं. रस्त्यावर खाण्यापिण्याची व्यवस्था करावी असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. ज्यांना मुंबईला जायचं नाही त्यांनी आम्हाला निरोप देण्यासाठी यावं. शिष्टमंडळाचा दोष नाही, सरकारचा दोष आहे. सरकारला 7 महिने वेळ दिलाय, त्यांनी काही केलेलं नाहीये. यांची बैठक झाली आहे. यांच्यातील एका मंत्र्याला आरक्षणाला विरोध आहे. विनाकारण अफवा करू नका. आधी तुम्हाला 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्यावं लागेल असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर मंडळी, क्युरेटिव्ह पिटिशन बाबतही काही निर्णय झालेला नाही आहे. रेकॉर्ड आतापर्यंत किती तपासले, भटाचे रेकॉर्ड कुठे आहेत, कागदपत्र असताना, नोंदी असताना सगळीकडे प्रमाणपत्र दिले का जात नाही आहेत. तुम्हाला जनता महत्वाची आहे की अधिकारी? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आम्ही सन्मान केला. तुम्ही अधिकाऱ्यांना का सुट्ट्या दिल्यात? तुम्ही गॅजेट का घेतलं नाही? तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढता का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आज विचारलेला आहे. तर मुंबईत आल्यावर गोळ्या जरी घातल्या तरी आणि मी मेलो तरी माझे विचार मरू देऊ नका. आंदोलन सुरू ठेवा. यांचा कोणता ट्रॅप आहे ते बघतोच. यांच्या मंत्र्यालाही बघतो. जो मराठा मंत्री रॅलीत येणार नाही त्याला लक्षात ठेवा असं आवाहनही जरांगेंनी केलं आहे. मराठवाड्यात नोंदी कशा काय कमी पडल्या जाणून बुजून तुम्ही दाबून ठेवल्यात. ट्रॅप काय आहे हे रॅलीत गेल्यावर सांगेन. तुमच्यातील काही असंतुष्ट लोकांनी सरकारने हाताशी धरलेलं आहे. सरकारने असंतुष्ट लोकांना ताकद देऊन राज्यात कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. कणी उरसक द्यावा, नारळाचं पाणी घ्या, कपसत इतकं त्यांनी कडक केलं उपोषण. एक दिवस जरी उपवास असला तर आपल्याला दम नाही. हा, दम नाही निघत. आणि त्यांना बघितलं का मग आम्हाला रडू यायचं आणि अजून रडू येतं. अजूनही हाल अपेष्ट आहेच, त्रास आहेच अजूनही. त्रास आहे. बर, आता 20 तारखेला ते इकडे येणार. हा. तुम्ही म्हटलात की तुम्ही पण जाणार मुंबईला. हा, तर काय वाटतं तुम्हाला? आता आरक्षण मिळेल? आता द्यायलाच पाहिजे त्यांनी. आता ह्या वेळेला तर आरक्षण मिळायलाच पाहिजे असं. हा, आमचं फक्त मत आहे की शिंदे साहेबाला आम्हाला त्यांनी एवढं तरसू देऊ नये. आरक्षण त्यांनी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी यांनी आरक्षण द्यायलाच पाहिजे. मराठी समाजाने त्यांचं काही वाईट केलेलं नाही. दादा, एक किस्सा मला आठवला किंवा मला वाटतं आजच मी ऐकलाय. आता हे जसा भगवा रुमाल आहे ना, तो रुमाल ज्यावेळेस गळ्यात घालायचा किंवा जायचं कुठं मोर्चाला, तर तुमचे बाबा त्यांना थांबवायचे की कुठं चालला काय वगैरे. हे काय घटना आहे बरं? ही ते त्यांनी त्यांच्या एका ठिकाणी सांगितलं की मला खिशात घालून, रुमाल घालून खिशात घालून बाहेर पडायला लागायचं रस्त्यावर. आणि मग काय काय आहे ते तुमच्या तोंडून ऐकायला आम्हाला आवडेल. काय म्हणजे असं आहे की आमच्या वडिलांना सुद्धा वाटायचं की ही मी शेती करीत होतो आणि 3 जण शाळेत जात होते. वडिलांना असं वाटत होतं की 3 शिकतात आणि ह्यो शेती काम करतो, म्हणजे ह्यो माझ्यावर उद्याच्याला त्यांच्यावर असो नाही तर माझ्यावर असो हे रागवून. म्हणून तुम्ही इकडे तिकडे कोणी फिरू नका, शेतीतलं थोडंफार काम करू लागायचं असं त्यांचं म्हणणं असायचं. म्हणजे मनातून बोलत नसत पण असं त्यांचं मनातून त्याला असं वाटत असेल ना की त्यावेळेस समजा यांना कुठं मोर्चाला जायचं असेल किंवा कुठं आंदोलनात सहभागी व्हायचं असेल तर त्यावेळेस रुमाल खिशात घालून जायचे. खिशात घालायची रुमाला जायची, पण ती मला सांगायची ते असे खिसा करायची. हा, जायची. मग मी नसं म्हणत की बाबा तुम्ही कामून जातात काय, एखाद्या वेळेस असं हे केलं की जायची. आणि मग व्हा तुम्ही सहभागी. हा,
पण आज त्या गोष्टीचा निश्चितच आनंद वाटतो. आनंद म्हणजे आम्हाला त्याचं काही वाटत नाही, एकदम भरपूर आनंद वाटतो आम्हाला की बा आमच्या घरात आमचं याच्यात काही नसताना एवढं मोठं आम्ही जी लोक केलंय झालंय, समजा आम्ही नाही केलंय, सगळ्या जनतेने केलं, याच्यात आम्ही खूप आभारी आहोत. आता आपलं जे हे घर आहे हा. त्यांचं बालपण इथंच गेलंय का गावात आपलं दुसरं गावात घर होतं, पण बालपण गावातच गेलं, पण बरेच बारीक होतं त्यावेळेस इथं आलं आम्ही राहिलं. त्यावेळेस काय असं घर नव्हतं बांधलेलं आम्ही, त्यावेळेस आपला कोठा होता, कोठा असं याचा कोठा केलेला. त्याच वेळेस तुम्ही इकडे राहायला आले. हा. म्हणजे तुमचं मूळ घर हे गावात आहे. आहे हा, पण आता ते पडलंय सगळं. अच्छा. हा. आता हे जे बांधकाम आहे तर ते म्हणजे किती वर्षापूर्वीचं आहे? हे जवळजवळ याला 10 वर्ष झाले, 10-11 वर्ष झाले त्याला अच्छा, म्हणजे या ठिकाणी सुद्धा ते काही वेळ राहिलेले. राहिलेली तिथं. कितवी पर्यंत शिक्षण त्यांनी या घरामध्ये राहून घेतलं? इथं 10वीपर्यंत इथं होते, राहिले ते 5वी पर्यंत गावात होतो. 5वी झाल्याच्या नंतर 6वीला बसले, त्यावेळेस मग इकडे आलो होतो आम्ही राहायला इथं आले. हा. पण शाळेत तर गावातच असते. हा, शाळेत इथून गावात जायचे मग शाळेत. अच्छा. हा. आणि 12वी त्यांची याला झालेली आहे. आता हे बरेचसे लोक आक्षेप घेतात की यांचं किती शिक्षण आहे, 2री आहे, 3री आहे, 4थी आहे असं म्हणतात. आता तुम्ही फॅमिली मेंबर आहेत, भाऊ आहेत तुम्ही, हा. त्यांचं शिक्षण किती झालं? बरं तुम्ही सांगा, जे म्हणते 3री आहे, 3री शिकवायला याचं शिक्षण 3री आहे, त्यांचं तोंड दाबतोय का आम्हाला असं? हा, तोंड त्याचं दाबून धरताय काय की तुम्ही असं का बोलता म्हणून? शिक्षण 12वी त्यांनी केलेली, आता आम्ही आमच्या हाताने केली त्यांनी केली. हां, ते होते का शिकायला? त्यांना शिक्षण शिकायला शाळेत घालायला आम्हीच होतोच ना, पैसे द्यायला शाळेत घालायला आम्हीच होतो, ते होते का? एक वडील बंधू म्हणून तुमचं कर्तव्य तुम्ही ते केलं. हा, आणि त्याची जाणीव तुम्हालाच असणार आहे. बाकी चाल काय ते 3री शिकला कोणी म्हणतं काही, ते म्हणतात तसं, तुम्ही म्हणता तसं. म्हणतात तसं. आरक्षण तर घेऊच. आरक्षण तर घेणारच आहेत ना, आरक्षणाला तर आम्ही सगळं ठाम आहेत. मनोज दादा नेहमी म्हणते ना की या सरकारला माझं शिक्षण काढायला 3 दिवस गेले. हा, 3 दिवस की किती शिकेले म्हणून ते शिक्षण काढण्यासाठी 3 दिवस गेले. आता आमचं फक्त म्हणणं एकच आहे, माझ्या घरात 2 मुलं, एक सुनबाई, मंडळी आणि आई. आम्ही एवढे माणसं मुंबईला येणार 20 तारखेला निघणार. आमचं घर सरकारने सांभाळावं. मग आता जनावर वगैरे सगळं जनावर आहे, ते बैल आहेत, पाणी उलटीली समजा ही जनावरांना पाणी पाजणं हे सरकारने हे जबाबदारी सरकारने सांभाळली. या सगळ्यांची हा, आम्ही सरकारच्या वतीनं एक कुणी इकडे यावं, आमच्या गुराढोरांना पाणी पाजून शेतीचं पण बघा आता. शेतीचं बागण्यात येणे थोडंफार. आम्ही ते बळच जरी म्हणले तुम्ही इथं थांबा, तरी थांबत आम्ही थांबू शकत नाही. आम्ही कसं थांबणार? आमचा भाऊच तिकडे. हा? पहिलं 17 दिवस उपोषण याने घेतलं, वाढून द्या पुन्हा 9 दिवस करायला लावलं. का करायला लावलं याने? आमचं नाही का आरक्षण? आमचा हक्क नाही का काही? आम्हाला आरक्षण, मराठा समाज म्हणजे आरक्षण नाहीच का याला काही? म्हणजे याला त्याचं काही गादापाद, याला मतदान घ्यायला जमतं ना, आरक्षण नाही. आता तुम्ही सगळे जाणार, घराला कुलूप लावून जाणार, आमचे- आम्ही काही कुलूप नाही लावणार. आम्ही हाय असं उघडं घर ठेवणार आहे, हाय असं या पद्धतीचं घर उघडं. हा ना, पण म्हणजे तुम्ही घरात कुणीच नसणार, कोणीच नाही. तुम्ही बघा इथं लोक काय पाहिलं, जुने माणसं तरी काठी कुपाट लावित होती. सगळं ओपन आहे. बघा पूर्ण ओपन आहे, कुठं आहे काय, हे सगळं पूर्ण हे सोडून आम्ही जाणार आहे. पाटील जरी आम्हाला म्हणले तुम्ही येऊ नका, तरी आम्ही पाटलाच्या मागे जाणार. सरकारने सांभाळा. हे सरकारने सांभाळा. जरा दाखवा आपल्या कॅमेरामध्ये इकडे. आम्ही असं म्हणजे निर्णय ठरलेला आहे की आम्ही उपोषणला पाटला बरोबर तिकडे जाणार. आता तुम्ही जर का असं म्हणताय तर तुमच्यासारखे असंख्य लाखो मराठा बांधव हे सहकुटुंब जाणार आहेत. हा, मग सरकारला त्या सगळ्यांची सोय करणं गरजेची. करायलाच पाहिजे त्यांनी करायला पाहिजे ना, ते कर्तव्य आहे त्यांचं. सरकार कशाला आहे? सगळ्याचे गुराढोराची नाही, सरकार कशाला आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सरकार कोणी बनवलंय? जनतेने बनवलं की नाही? मग त्यांनी सरकारने हे जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. आता जनतेने जर जबाबदारी टाकली की नाही, मग सरकारने ही जबाबदारी सांभाळली. हा, बिलकुल. तर तुमच्या वतीनं निश्चितच हा मुद्दा आम्ही सरकारपर्यंत ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा एक एवढाच विचारायचा आहे की ज्या वेळेस आता इकडे हे सगळे गावं एकत्र येत आहेत, इकडे मुक्कामाची जागा निवडण्यात आली, तुमचं जन्मगाव, पाटलांचं जन्मगाव मुक्कामाची जागा निवडण्यात आली आहे, तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत कशा प्रकारे